हा जो प्रकार आहे हा खऱ्या अर्थानं चोरावर मोर म्हणजे चोर चोरी केली आणि त्याच्यावर हा पोलीस अधिकारी मोरासारखं काम करतोय। खरं तर बघितलं तर ह्या भागामध्ये छोटे छोटे हे व्यवसाय सराफ सोनार समाजाचे आणि हे काही शोरूमवाले नाही पण छोटे छोटे व्यवसाय करतात गरीब कुटुंबातले। काही सराफांचा हातावर पोट आहे आणि त्यावेळेला खरेदी विक्री झाली का नाही या पोलिसांना माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, मलाही माहीत नाही। कुठला तरी एखादा चोर पकडायचा आणि त्याला पोलिसांनी सांगायचं की हे दुकान दाखव ते दुकान दाखव आणि त्या दुकानात जाऊन दादागिरी करून रिकव्हरी करायची। हा प्रकार आहे। ते एका सराफासाठी युनियनच्या अध्यक्षाकडे एका सराफासाठी बाजू मांडण्यासाठी तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीनं देशमुख नावाचा जो अधिकारी आहे त्याची आता मी माहिती घेत होतो तर तो UPC MPC मधनं आलेला अधिकारी दिसतोय आणि इतक्या क्रूर पद्धतीनं जर कोर्ट न्यायालय कायदा सोडून अशा पद्धतीने जर रिकव्हरी करत असेल तर हा कायद्याचा भंग आहे। आणि पोलिसांची सिस्टीम माहिती मला, चोर आणायचा रिकव्हरी करायची, आता लगड करून ती कशी आणायची हे सगळे हुशार लोक बसलेले आहेत आणि ही ह्याच्यामध्ये ह्या सोन्याच्या गाळा करून आरोपीला कितपर्यंत जातं, ज्याची चोरीला गेलं त्याला कितपत मिळतं, हे सगळं चोरीचा धंदा हे जास्त करतात। तो जाब विचारायला आमचे अध्यक्ष गेले होते पण त्यांना जर अशा पद्धतीने मारणार असतील तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। यांची जी मागणी ती साधक आहे, आमच्यावर जो अन्याय केला त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे। आज 10 दिवस झालेत, यांनी जर कारवाई नाही केली तर मी यांच्याशी अजून चर्चा करू। याच्यापेक्षाही आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी आणून आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही यांच्याशी बोलणार आहे। कारण आता चौकीत जर गेलो तर ते मारून बसवतात, आम्हाला आता भीती वाटायला लागली की आम्हाला नेऊन मारतात का काय। तर अशी जर परिस्थिती असेल कायद्याच्या राज्यामध्ये ते चुकीचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।